शतक महोत्सवासाठी खास करून उपस्थित आहेत आणि या शतक महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व समाज बांधवांचं पुनश्च स्वागत करतोय. त्याचबरोबर या शतक महोत्सव समारंभासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय खासदार श्री हेमंत विष्णू साहेब सावरा यांच्या शुभ हस्ते सुद्धा उद्घाटन पार पडते. साहेबांच्या शुभ हस्ते पार पडते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या शतक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ इथे होतोय. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गेली 100 वर्षे या शतक महोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करत आहेत समारंभाचे उद्घाटक माननीय खासदार. त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल आणि त्यानंतर पताका आज यशाकडे येऊन पोहोचलेले आहे. समृद्धीकडे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. गावातील अत्यंत गरीब व्यक्तींच्या अंतर्निधीसाठी जळाऊ लाकडे देऊन मदत करणे नैसर्गिक आपत्तीमुळे याच्या वतीने केले जात आहेत. तिथे दीप प्रज्वलन पार पाडते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर या 100 आणि 5 गाड्यांची एक चाळ त्यातून मिळणाऱ्या गोष्टीतून आर्थिक त्याचबरोबर शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात विविध अशी मदत समाजाच्या वतीने केली जाते. तिथे दीप प्रज्वलन पार पडते. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते अत्यंत महत्त्वाचा आपला वेळ देऊन या समाजाच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. शतक महोत्सव आपण पार पडतोय. सातपाडी गावचा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा क्रांती नगरी तथा मत्स्य नगरी म्हणून उल्लेख होतो. 47 स्वातंत्र्य सैनिक या गावाने दिले. त्याचबरोबर कैलासवासी हुतात्मा काशीनाथ भाऊ पागधरे यांनी दिलेलं बलिदान या सातपाडी गावात खूप मोलाचं आहे. दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. श्री हेमंत विष्णू सावरा साहेब, त्याचबरोबर या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री पंढरीनाथ भीमजी तामोरे साहित्याचार्य, त्यांच्या समवेत स्मरणिका प्रकाशन करण्यासाठी आपल्या समवेत उपस्थित असलेले सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघरचे प्राचार्य माननीय श्री किरण जयदेव सावे सर, या समारंभाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजन पांडुरंग मेहर सर, त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून लाभलेले या सातपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सीमा मिलिंद भोईर, त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी अंधेरी मुंबई माननीय श्री उपेंद्र तामोरे, त्याचबरोबर पार्श्वगायिका माननीय श्रीमती पुष्पा चंद्रकांत पागधरे, चार्टर्ड अकाउंटंट जयकुमार आत्माराम मेहर आणि त्याचबरोबर बालरोग तज्ञ माननीय डॉक्टर अभय गंगाधर पागधरे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द समूहाने हार्दिक स्वागत करतोय. थोडंसं आपण उशिराने या कार्यक्रमाकडे वळतोय, त्यामुळे पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता आपण प्रथमतः ईशस्तवन इथे सादर करण्यासाठी आमंत्रित करतोय. काव्या विशाल तामोरे या आपण ईशस्तवनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. अर्जुन उवाच पुरुषोत्तमयोगः. श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चाधिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसन्ने गच्छन्तमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यः न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतसनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् स्तोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि पुञ्जानन्मा गुणान्वितं विभूणानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कुमारी काव्य विशाल तामोरे हिच्यासाठी. नुकताच राज्यस्तरीय श्रीमद भगवद्गीता स्पर्धेत कुमार काव्य विशाल तामोरे हिने सहभाग घेऊन या स्पर्धेत तिला प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त झाले. त्याचबरोबर लवकरच केंद्रीय स्तरावरील स्पर्धेत सुद्धा ती सहभागी होणार आहे. तिला भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण स्वागत गीताकडे बोलतोय. मी या वर्षातील
प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गावातील मांगेला समाजातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व इयत्ता 1 ते 15 या वर्षातील मांगेला समाजातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, गावातील सर्व जनतेसाठी मोफत वाचनालय व्यवस्था, मांगेला समाज बंधू व भगिनींना हार्ट बायपास सर्जरी, एंजिओग्राफी रुग्णाचे उपचार, कॅन्सर, किडनी विकार इत्यादी असाध्य रोगांच्या उपचारासाठी वैद्यकीय आर्थिक मदत करते. गावातील अत्यंत गरीब मयत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जळावं लाकड देऊन मदत करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या आपतग्रस्तांना आर्थिक मदत करणे, गावातील व पंचक्रोशीतील लोकांसाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेस नेत्ररोग तपासणी शिबिर भरवले जाते. या शिबिरात मोतीबिंदूचे विनामूल्य ऑपरेशन केले जाते. सन 1905 ते 1906 सालापासून मांगेला समाजातील 1 ते 15 विद्यार्थ्यांच्या तसेच डिप्लोमा, डिग्री परीक्षक, MBA, इंजिनिअरिंग, BMS आणि विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता विनामूल्य वह्यांचे वाटप समाजसंघ आजच्या तारखेपर्यंत प्रतिवर्षी 2 ते 2.5 लाखापर्यंत वह्या वाटप उपलब्ध करून चालू ठेवत आहेत. सन 2007 ते डिसेंबर 2013 पर्यंत गोगराज हॉस्पिटल सिलवासा यांच्या सौजन्याने 3,746 रुग्णांची नेत्रतपासणी करून त्यातील 1,193 रुग्णांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. जानेवारी 2013 ते 30 एप्रिल 2026 या काळात भक्तिवेदांत हॉस्पिटल मिरारोड यांच्या सौजन्याने 6,283 रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यातील 912 रुग्णांचे मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. अशा प्रकारे सन 2007 पासून एकूण 10,029 रुग्णांची नेत्र तपासणी होऊन आजपर्यंत 3,431 रुग्णांचे मोफत यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची फेर तपासणी सातपाड येथेच करावी यासाठी समाजसंघ प्रयत्नशील आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सर्व धर्मांकरता दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आयोजित करण्यात येते. हा उपक्रम यापुढे असाच सुरू ठेवण्याचा समाज संघाचा मानस असून सर्व जाती धर्मांचे लोक त्यांचा लाभ घेत आहेत. समाज संघ आपल्या समाज संघातील हार्ट बायपास सर्जरी, एंजिओप्लास्टिक, कॅन्सर, किडनी विकार अशा प्रकारच्या असाध्य रोगांच्या गंभीर आजाराच्या उपचाराची आर्थिक मदत देत असते. समाज संघ समाज कल्याण उपक्रमांतून नौका अपघात, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक कार्यातील इतर समाज संघ समित्या संघ संघटना यास आर्थिक मदत देऊन सहकार्य करीत असून सन 1998 ते आज 2026 पर्यंत झालेल्या समाज संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारी सदस्य श्री कै राजाराम श्रीमार पाटील, कै वसंत पांडुरंग पागधरे, श्री जयप्रकाश मेहेर, कै जगदीश आत्माराम मेहेर, कैलासवासी रमेश अर्जुन दवणे, श्री राजन मेहेर यांचे कार्यकीर्तीस बँक ऑफ इंडिया बँकवाले वाढ रुपये 4 ते 4.5 हजारावरून ते आज 40,631 पर्यंत भाडे वाढ करून मोलाची कामगिरी बजावली आहे. समाज संघाचे पुढे असा मानत आहे की शैक्षणिकदृष्ट्या MPSC व UPSC स्पर्धेकरता आपल्या समाजातील होतकरू विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन शिबिरे, अभ्यासक्रम संदर्भात पुस्तके व क्लासेस संदर्भात समाज विचारत आहे. पुन्हा एकदा स्थापनेपासून ते आतापर्यंत 2026 या शतक महोत्सवापर्यंत भूषवलेल्या अध्यक्षीय तसेच इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सल्लागार, निमंत्रित सदस्य यांच्या कार्याबद्दल धन्यवाद देऊन इथेच थांबवतो. आपला अध्यक्ष सातपाटी मांगेला समाज संघ राजा पांडुरंग नाईक. धन्यवाद अध्यक्ष साहेब. त्याचबरोबर या शतक महोत्सवासाठी सातपाडी वैती समाज उन्नती संघाच्या वतीने सुद्धा शुभेच्छांचं पत्र लाभलंय. त्यांच्याकडे माननीय प्राचार्य श्री किरण जयदेव सावे सरांच्या शुभ हस्ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या शतक महोत्सवातील स्मरणिकेचं इथे प्रकाशन होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. स्मरणिकेचं प्रकाशन इथे पार पडते.
आमच्या मुख्य व्यासपीठावर सातपाडी मंगेला समाज उन्नती संघ सन 1926 रोजीची स्थापना, 2026 म्हणजे 100 वर्ष शतक महोत्सवाकडे ही पूर्णत्वाची वाटचाल अनेक वाटेवर संघर्ष करत आजपर्यंत समाज संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आणि यानंतर आपण पुढील स्मरणिकेचं प्रकाशन करतोय. दर्याचा राजा त्रैमासिकाचं आपण इथे प्रकाशन करतोय. संपादक पंढरीनाथ तामोरे साहित्याचार्य यांचे त्रैमासिक आहे दर्याचा राजा. याचं प्रकाशन करण्याची मी मान्यवरांना विनंती करतोय. दर्याचा राजा त्रैमासिकाचं सुद्धा इथे प्रकाशन पार पडते आमच्या मुख्य व्यासपीठावर. संपादक पंढरीनाथ तामोरे साहित्याचार्य यांच्या या त्रैमासिकाचं इथे प्रकाशन होत आहे. प्रथमतः मी विनंती करतोय सातपाडी मंगेला समाज उन्नती संघाचे अध्यक्ष राजन पांडुरंग मेहेर यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित समारंभाचे उद्घाटक माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णूजी सावरा साहेबांचा इथे यथोचित स्वागत सत्कार होत आहे. सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन इथे आपण आलेल्या मान्यवरांचा सत्कार करतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित समारंभाचे उद्घाटक माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेबांचा इथे यथोचित स्वागत सत्कार सातपाडी मंगेला समाज उन्नती संघ, सातपाडी मंगेला समाज उन्नती शतक महोत्सव कमिटीच्या वतीने करतोय. मी विनंती करतोय माननीय अध्यक्षांना की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या समारंभाचे उद्घाटक माननीय खासदार डॉक्टर श्री हेमंत विष्णूजी सावरा साहेबांचा इथे सत्कार होतोय. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार आपण करतोय. आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल सातपाडी मंगेला समाज उन्नती संघाच्या वतीने आम्ही आपले शतशः आभारी आहोत आणि नक्कीच ऋणी सुद्धा राहू. मी माननीय अध्यक्षांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते समारंभाचे अध्यक्ष माननीय पंढरीनाथ भीमजी तामोरे साहित्याचार्य यांचा यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा यथोचित स्वागत सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अपर जिल्हाधिकारी अंधेरी तथा मुंबई उपेंद्रजी तामोरे साहेबांचे इथे यथोचित स्वागत सत्कार होतोय. मी माननीय अध्यक्षांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. आणि नुकताच साहेबांची बदली अप्पर जिल्हाधिकारी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा समिती तुळजापूर इथे झालेली आहे. भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या समाजाचं, आपल्या समाजाचं नाव आपण मोठं करतायत त्याबद्दल आम्हा सर्वांना आपलं खूप सारा अभिमान आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माननीय उपेंद्रजी तामोरे साहेबांसाठी अप्पर जिल्हाधिकारी श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा समिती तुळजापूर. सातपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सीमा मिलिंद भोईर यांचा सत्कार होतोय. मी विनंती करतोय माननीय अध्यक्षांना आपल्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, मायेची शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण माननीय सरपंच महोदयांचा यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. सत्कार होतोय माननीय सरपंच सौ सीमा मिलिंद भोईर यांचा माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते. माननीय अध्यक्षांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सत्कार करायचे. विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय श्रीमती पुष्पा चंद्रकांत पागधरे, पार्श्वगायिका, नभोवाणी चित्रपट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा यथोचित स्वागत सत्कार इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय.
या कार्यक्रमासाठी उपस्थित विशेष अतिथी माननीय श्री अभय गंगाधर पागधरे, बालरोग तज्ज्ञ, माननीय अध्यक्षांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. माननीय श्री अभय गंगाधर पागधरे, बालरोग तज्ज्ञ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. यापुढील सत्कार आपण करतोय प्राचार्य माननीय श्री किरण जयदेव सावे सरांचा, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर. मी माननीय अध्यक्षांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा पुढील सत्कार करायचा आहे. माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री किरण जयदेव सावे सरांचा यथोचित स्वागत सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नेहमी सहकार्य आणि मुलाची भावना देऊन आम्हाला आणि समाजाला सहकार्य करत असतात असे माननीय प्राचार्य श्री किरण जयदेव सावे सरांचा इथे सत्कार होतोय. मी विनंती करतोय या समारंभाचे अध्यक्ष पंढरीनाथ भीमजी तामोरे यांना की या समारंभाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजन पांडुरंग मेहर यांचा सुद्धा आपण यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. मी विनंती करतोय या कार्यक्रमाचे या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री पंढरीनाथ भीमजी तामोरे यांना की या समारंभाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजन पांडुरंग मेहर यांचं यथोचित स्वागत सत्कार आपण इथे करतोय. या समाजासाठी आपलं बहुमूल्य योगदान ज्यांनी खर्च केले असे माजी अध्यक्ष तथा संस्थापक कैलासवासी पांडुरंग बाबाजी मेहर यांचं कुटुंबीय इथे उपस्थित आहे. त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचे ऋण व्यक्त करतोय. या समाजासाठी जडणघडणीत खूप सारं महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून पार पाडलं असे कैलासवासी पांडुरंग बाबाजी मेहर माजी अध्यक्ष यांच्या कुटुंबियांना विनंती असेल आपण पुढील सत्कार इथे स्वीकारायचा आहे. माजी अध्यक्ष तथा संस्थापक त्यांचं कुटुंबीय हा सत्कार इथे स्वीकारत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या संस्थेच्या या संघाच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचा वाटा इथे दिला आहे आणि त्यांच्याच संघर्षातून उभं राहिलेलं प्रत्येकाच्या संघर्षातून उभं राहिलेलं हा समाजाचा आज शतक महोत्सव आपल्याला अनुभवायला मिळतोय. यापुढील सत्कार आपण करतोय माजी अध्यक्ष कैलासवासी मोरोबा हिराजी चौधरी यांच्या कुटुंबियांना विनंती असेल आपण हा पुढील सत्कार स्वीकारायचा आहे. माजी अध्यक्ष कैलासवासी मोरोबा हिराजी चौधरी त्यांचं कुटुंबीय जर असेल तर आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या समारंभाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजन पांडुरंग मेहर यांना विनंती असेल आपण पुढील सत्कार करायचा आहे. माजी अध्यक्ष सातपाडी मांगेला समाजोन्नती संघ कैलासवासी मोरोबा हिराजी चौधरी यांचं कुटुंबीय हा सत्कार इथे स्वीकारेल. बहुमूल्य योगदान कैलासवासी मोरोबा हिराजी चौधरी यांचं या सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या जडणघडणीत राहिलं आहे. त्यांचंही आम्ही शतशः ऋणी आहोत. माननीय स्वागत अध्यक्ष यांचं कुटुंबीय माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. माजी अध्यक्ष या समाजासाठी या समाजाच्या जडणघडणीत ज्यांचं बहुमूल्य वाटा राहिला आहे असे कैलासवासी सुभाष हरिश्चंद्र तामोरे यांच्या आम्ही शतशः ऋणी आहोत आणि त्यांचं कुटुंबीय हा पुढील सत्कार इथे स्वीकारते.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कैलासवासी सुभाष हरिचंद्र तामुरे माजी अध्यक्ष यांचं कुटुंबीय हा सत्कार इथे स्वीकारतोय. माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. कैलासवासी राजाराम शिनवार पाटील माजी अध्यक्ष यांचं कुटुंबीय हा सत्कार इथे स्वीकारतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना विनंती करतोय आपण या कार्यक्रमाला आपलं मनोगत आणि बहुमूल्य मार्गदर्शन उपस्थितांना करावं. माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब. सातपाटी मांगेला समाजोन्नती संघ आज शतक महोत्सवी वर्षात पूर्ण करतोय. आजच्या या समारंभाला उपस्थित या समारंभाचे अध्यक्ष माननीय पंढरीनाथ तामोरे साहेब, ज्यांच्या हातून स्मरणिका प्रकाशन झालं असे प्राचार्य किरण सावे सर, विशेष अतिथी म्हणून लाभलेले अप्पर जिल्हाधिकारी ज्यांनी आता नुकताच तुळजाभवानी ट्रस्टचा कारभार सांभाळलेला असे माननीय उपेंद्र तांबोरे साहेब, पार्श्वगायिका माननीय पुष्पाताई पागदरे, माझे कलिग सहकारी डॉक्टर अभय पागदरे साहेब, बालरोगतज्ञ, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सीमाताई भोईर मॅडम आणि या समारंभाचे स्वागताध्यक्ष माननीय राजन मेहर, उपस्थित माझे सर्व सहकारी राजन मेहर, ज्योती मेहर, वैभव मिस्त्री आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मी सातपाटी मांगेला समाजोन्नती संघाचं खूप अभिनंदन करेन की शतक महोत्सव तुम्ही यशस्वीपणे आज साजरे करताय. आणि त्यामुळे स्वागताध्यक्षांनी अतिशय बारकाईने त्यांच्या प्रस्तावनेमध्ये 100 वर्षांची वाटचाल ही आपल्या नजरेसमोर आणून दिली. आता ही प्रातिनिधिक काही स्वरूपात सत्कार झाले आणि ते यथोचित होते. ज्यांनी ज्यांनी समाजासाठी काम केले, झटले, जीवन दिलं, त्या सर्वांचा सत्कार करणं हे उचित आहे. आणि म्हणून या शतक महोत्सवामध्ये खरं तर असे खूप कमी संघ असतील जे शतक महोत्सवात पदार्पण केले आणि शतक महोत्सव पूर्ण केलेले आहेत. परंतु या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये ज्याप्रमाणे स्वागताध्यक्षांनी सांगितलं मेहर साहेबांनी की अनेक क्रांतीवीर या आपल्या समाजातर्फे, सातपाटी गावातर्फे हे झालेले आहेत, त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अभिमान आहे. आजही आपलं जे व्यासपीठ बघतोय आपण ते सगळ्या तऱ्हेच्या व्यक्तींनी प्रगल्भ असं झालेलं आहे. आपण बघतोय की ज्यांनी प्रशासनामध्ये चांगला त्यांचा वचक आहे आणि ज्यांनी जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या ठिकाणी प्राण म्हणून काम केलं, ज्यांनी ज्यावेळेस माझे वडील आमदार म्हणून आणि नंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम करताना ज्यांना सहयोग मिळाला असे अप्पर जिल्हाधिकारी इथे आहेत. त्याबरोबरच माझे कलिग बालरोगतज्ञ डॉक्टर म्हणून आहेत, प्राचार्य सावे साहेब आहेत आणि म्हणजे कलांचा सुरेख संगम असलेले पार्श्वगायिका, त्याबरोबरच साहित्याचार्य, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आज किती उंच क्षेत्रामध्ये गेलेली आहेत. आणि हेच आपल्या या समाजोन्नती संघाचं वैभवाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि हेच तुमच्या संघाचं यश आहे. आता स्मरणिका मी चालत असताना बघितलं की प्रथम झालेला डॉक्टर, प्रथम झालेला वकील, प्रथम झालेला आर्किटेक्ट ह्याचा सुद्धा उल्लेख या स्मरणिकेत केलेला आहे. आणि निश्चितच अतिशय प्रेरणादायी आणि गौरवशाली असा इतिहास तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. आणि आपल्या सोबत आपल्या पूर्ण समाजाला एकत्र आणून वेगवेगळे कितीतरी उपक्रम ह्या गेल्या, आता अध्यक्षांनी त्यांच्या 11 वर्षाचा कालखंड सांगितला, पण हा 100 वर्षाचा कालखंड जर बघितला तर सगळ्या
समाजातल्या सगळ्या व्यक्तींना सोबत घेऊन बरोबर चालणं हेच आपल्या संघाचं यश आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपलं जे यश आहे हे एकत्रित सर्व समाजाचं यश आहे. सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि यासाठी आपण सर्वांचं मी अभिनंदन करतो. विशेषतः त्यांच्या नेतृत्वाखाली राजन मेहर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संघ वाटचाल करतोय. मी त्यांना खूप शुभेच्छा देतो की या समाजोन्नती संघाने अधिकाधिक चांगली वाटचाल करावी आणि या काळामध्ये माझ्या तर्फे काय योगदान जर करण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितच मी मला कधीही आवाज देऊ शकता. मी सर्वार्थाने करण्याचा प्रयत्न करतो, कारण मांगेल्या समाजाचे असतील किंवा मच्छीमार समाजाचे अनेक प्रश्न हे आता भेडसावत आहेत, तयार झालेले आहेत, नव्याने निर्माण होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला एकत्रितपणे सामोरं जाण्याची गरज आहे आणि एकत्रितपणे आपण काम केलं तर निश्चितच हे सर्व प्रश्न आपण सोडू शकतो असं मला विश्वास वाटतो. आपणही मला यासाठी सहकार्य कराल असा विश्वास दाखवून मी माझं खरं तर इथे चांगल्या रीतीने तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार महोदय, आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दी सातपाडी फिशरमॅन सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड यांचंही नेहमी बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभतं. त्यांचंही आम्ही सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने शतशः आभारी आहोत. महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मुंबई अध्यक्ष माननीय सौ ज्योतिताई मेहर यांना विनंती असेल आपण पुढील सत्कार स्वीकारायचा आहे. माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मुंबई यांचा सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने आम्ही आपले शतशः ऋणी आहोत आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनस्वी आभारी आहोत. यापुढील सत्कार आपण करतोय ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचा. विनंती असेल आपण अध्यक्षांना की आपण पुढील सत्कार स्वीकारायचा आहे. यापुढील सत्कार आपण करतोय सातपाडी ग्रामविकास बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी आणि विनंती असेल आपण पुढील सत्कार स्वीकारायचा आहे. मिळत राहावं, थोडस घाई करा. सातपाडी ग्रामविकास बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सत्कार केला जातोय अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यांचा. पुढील सत्कार आपण करतोय अध्यक्ष अखिल भारतीय मांगेला समाज परिषद यांना विनंती असेल आपण पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सत्काराकडे वळणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेसाठी ज्यांचं बहुमूल्य योगदान आमच्या समाजोन्नती संघासाठी लाभते. आपलंही आम्ही शतशः ऋणी आहोत. यापुढील सत्कार आपण करतोय अध्यक्ष अखिल वैती समाज संघ. आपणास विनंती असेल आपण हा पुढील सत्कार स्वीकारायचा आहे. अध्यक्ष अखिल वैती समाज संघ आणि त्यांचे सहकारी पुढील सत्कार केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अखिल वैती समाज संघाचा इथे यथोचित स्वागत सत्कार होतोय. उद्या जाणार आहे त्यांचे सहकारी आणि अध्यक्ष हा इथे सत्कार स्वीकारतायत. माननीय स्वागत अध्यक्षांच्या शुभ हस्ते. आज उलट जागा होती, आज सांगितलं ना 7:30ला फोन नाही केलं पुढे आपण सत्कार करणार आहोत अध्यक्ष ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आणि त्यांचे सहकारी. त्याचबरोबर सहकार्य केलंय कुमारी दिव्या दवणे आणि संपादक झालंय आजच्या तटरक्षक यात खूप सुंदर असं गीत ज्यांनी इथे प्रकाशित केलंय आणि आपण ऐकतोय. त्या सर्व कलाकारांचं आणि सहकाऱ्यांचं आम्ही सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने शतशः आभारी आहोत. हा सत्कार होतोय ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचे सहकारी हा सत्कार इथे स्वीकारतायत. पुढील सत्कारासाठी आमंत्रित करतोय नॅशनल फिश वर्कर फोरमचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी. त्यांचा हा सत्कार होतोय.
नॅशनल फिश फोरमवर यांचा हा सत्कार आपण इथे पुढे करतोय आणि इथे पार पडतोय, त्याबद्दल त्यांचाही आम्ही समाज संघाच्या वतीने शतशः ऋणी आहोत. आपणास विनंती असेल आपण पुढे सत्कार स्वीकारायचा आहे. अध्यक्ष आणि सहकारी सातपाडी वैती समाजोन्नती संघ यांचा यथोचित स्वागत सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. हे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजन पांडुरंग मेहेरजी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सातपाडी वैती समाजोन्नती संघासाठी. मागेला समाजाचं ब्रीद वाक्य आहे, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याचप्रमाणे वैती समाज सुद्धा नेहमी आमच्या मागेला समाजाला सहकार्य करत असतो. त्याबद्दल आम्ही सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने आपले शतशः आभारी आहोत आणि आपले नेहमी ऋणी राहू. हा सत्कार होतोय सातपाडी वैती समाजोन्नती संघाचा. यानंतर आपण पुढील सत्कार करतोय श्रीराम मंदिर संस्थान सातपाडी अध्यक्ष आणि सहकारी. श्रीराम मंदिर संस्थान सातपाडी अध्यक्ष आणि सहकारी यांचा पुढील हा सत्कार होतोय. अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य हा सत्कार इथे स्वीकारतायत. माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते सातपाडी महिला समाजोन्नती संघाचं च्या वतीने आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. असं सहकार्य तसेच बहुमोलाची साथ आपण द्यावी हीच अपेक्षा इथे व्यक्त करतोय. आणि या सातपाडी मागेला समाजोन्नती संघाच्या वतीने सर्व जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीराम मंदिर संस्थानाचा हा सत्कार इथे होतोय. नंतर मी आमंत्रित करतोय उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री उपेंद्रजित तामोरे साहेबांना, अप्पर जिल्हाधिकारी. सातपाटी मांगेला समाजोन्नती संघ यांना 100 वर्ष पूर्ण झाले. 100 वर्ष पूर्ण होणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि ही 100 वर्ष पूर्ण करताना त्याची ही जी स्थापना आहे या संघाची, ही स्थापना 1926 साली झाली होती. त्याच्यानंतर पुनर्रचना 1973ला झाली, रजिस्ट्रेशन झालं. आणि आज 2026ला आपण 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून एकत्र जमलो आहोत. त्यामुळे सर्वप्रथम सातपाटी मांगेला समाजोन्नती संघ यांचे आपण मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया. एखादा संघ चालवणं, एखादी ऑर्गनायझेशन चालवणं हे 5 वर्ष चालवता ते आपल्याला माहिती आहे की किती परिश्रम घ्यावे लागतात. परंतु हा संघ 1926 साली म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर हा संघ स्थापन झाला. म्हणजे याची पार्श्वभूमी किंवा याची पाळेमुळे किती खोलवर रुजली गेलेली आहेत समाजासाठी. आणि मांगेला समाजासाठी हा संघ किती मनापासून समाजाच्या हितासाठी प्रयत्न करतोय हे या व्यासपीठावरून बोलताना मला खरोखर खूप हेवा वाटतोय की मी मांगेला समाजाचा सुपुत्र आहे. आपणाकडून वैती समाजास वैयक्तिक मिळालेल्या निमंत्रणामुळे सातपाडी वैती समाज आपले आभार मानत आहे. एका समाजाने दुसऱ्या जोडीच्या समाजास द्विगुणित करण्याच्या उद्देशाने हे निमंत्रण फारच उपयुक्त ठरले आणि म्हणूनच अशी ही भावना गावच्या विकासाच्या दृष्टीने आपणा सर्वांच्या सहकार्याने द्विगुणित ठरली. आपल्या मांगेला समाजातील थोर स्वातंत्र्य सैनिक ज्यांच्या प्रेरणेने आपण सर्वच वाटचाल करीत आहोत अशी आपल्या समाजातील आदरणीय व्यक्ती कैलासवासी नारायण पांडुरंग मेहेर, कैलासवासी हरिरत्ना दांडेकर, कैलासवासी D.P. तांडेल, कैलासवासी तुकाराम दामोदर मेहेर, कैलासवासी मुकुंद गोविंद नाईक अशी अनेक थोर व्यक्ती समाजास लाभले आणि म्हणूनच त्यांच्या या प्रेरणेने आपले समाज यशस्वी करण्यात शताब्दी वर्षाचे मानकरी ठरले. पुन्हा एकदा या शताब्दी वर्षानिमित्त आपल्या समाजाच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा. आपले शुभेच्छुक सातपाडी वैती समाजोन्नती संघ. धन्यवाद. सातपाटी मांगेला समाजोन्नती संघाच्या आनंदोत्सवी शतक महोत्सवी वर्षानिमित्त सर्व समाज मांगेला बांधवांना ग्रामपंचायत सातपाडीतर्फे अनेकोत्तम शुभेच्छा.
सन 1926च्या स्थापनेपासून ते आज तागायत मांगेला समाजाच्या वतीने इयत्ता 10वी ते 15वीच्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करणे, इयत्ता 1ली ते 5वी वयोगटातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे, गावातील ग्रामस्थांसाठी वाचनालय, मांगेला समाजाच्या बंधू भगिनींना विविध वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करणे, गावातील गरीब व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जळाऊ लाकडे देणे, त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत नुकसान होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत करणे, गावातील तथा पंचक्रोशीतील महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी भक्तिवेदांत यांच्या सहाय्याने नेत्र शिबिर भरवून या शिबिरात विनामूल्य नेत्रबिंदू शस्त्रक्रिया राबविणे असे विविध उपक्रम समाजाच्या वतीने राबविले जातात। आजच्या या शतक महोत्सवी वर्षाचे उत्तम आयोजन, उत्तम नियोजन असून समाज संघाच्या स्थापनेपासून ते 2026 पर्यंतच्या सर्व कारिणी व पदाधिकारी संघ यांचे ग्रामपंचायत सातपाटीच्या वतीने मनस्वी आभार तथा त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा। समाज बांधवांच्या आनंदोत्सव असाच द्विगुणित व्हावा आणि आपल्या समाज संघाकडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात मोठी प्रगती करावी अशी प्रार्थना सातपाटी गावाचे ग्रामदैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरणी प्रार्थना करते। सन्माननीय व्यासपीठ ज्यांनी आजच्या शतक महोत्सवी समारंभात विशेष अतिथी म्हणून सन्मान दिलात आणि व्यक्त होण्याची संधी दिली त्यांचे मनस्वी आभार। थांबताना शिवरायांचा एक विचार जरूर मांडेन, एखादा छोटा टप्पा गाठण्यासाठी उचललेले एक छोटे पाऊल नंतर मोठे ध्येय गाठण्यास मदत करते। धन्यवाद। माझ्या समाजाबद्दल सांगायचं झालं तर आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे आपल्या समाजात हुंडा पद्धती नाही ही फार म्हणजे मोठी गोष्ट आहे इतर समाजांपेक्षा। कारण आपण ऐकतोय इकडे तिकडे की हुंडाबळी आणि हुंड्याशिवाय लग्नच होत नाही। सातपाटी मांगेला समोन्नती संघ महोत्सवी मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या मंचावरील सगळ्या आपल्या सदस्यांना पण मी शुभेच्छा देते। आज मला ह्या गावात बोलवलं, फार आनंद झाला आणि आपल्या ह्या समाजाला 100 वर्ष झाली ते ऐकून सुद्धा मला आनंद झाला। माझं तर कोणी इथे या सातपाटी गावात कोणी सत्कार केलेलाच नव्हता खरं म्हणजे, पण आज मला या मांगेला 100 वर्ष झाली त्यामध्ये बोलवलं आणि मला सत्कार केला, मला आनंद झाला भरपूर। माझ्या आणि माझ्यासारख्या कोळी समाजातल्या एका मुलीला लता मंगेशकर अवॉर्ड मिळाला। आज मला फार आनंद झाला, मला इथे आज सगळ्यांनी बोलवलं, मान्यवरांनी पण, स्टेजवरच्या मान्यवरांनी पण मला बोलवलं आणि माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देते। एवढीच विनंती। जय महाराष्ट्र। यानंतर मी विनंती करतोय स्मरणिका प्रकाशक सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ज्यांचं नेहमी सहकार्य लाभते असे माननीय श्री किरण जयदेव सावी सरांना आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं। पालघर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांचं नेहमी सातपाटी गावावर विशेष लक्ष असतं असे सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेबांचं शुभ आगमन होत आहे। साहेबांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। आदरणीय गावित साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सर्वांना आपल्याला मनपूर्वक नमस्कार। मित्रहो, एखाद्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होणे हा एक प्रदीर्घ प्रवास असतो। या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजाने अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले असतात। कोणती एक व्यक्ती ही आपलं उज्ज्वल भवितव्य घडवू शकत नाही। आपण म्हणतो की मी मोठा झालो, यशस्वी झालो, मी व्यावसायिक झालो, नोकरीमध्ये मोठ्या पदावर स्थानापन्न झालो, मी मेहनत घेतली, माझी बुद्धिमत्ता वापरली, असं नसते मित्रांनो। ज्या शाळेमध्ये आपण शिकलो ती शाळा होती म्हणून मी पुढे जाऊ शकलो, ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो ते कॉलेज होतं म्हणून मी पुढे जाऊ शकलो, समाजातल्या ज्या लोकांनी मला मदत केली आर्थिक म्हणून मला पुढे पाय टाकता आला। अशा अनेक संस्थांचं योगदान असते आणि म्हणून संस्थांना कधी विसरायचं नसते। माणूस कधी एकटा पुढे जात नसतो आणि
म्हणून अशा समाजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे समारंभ अत्यंत आवश्यक असतात. आफ्रिकेमध्ये एक प्रयोग करण्यात आला लहान मुलांवर. आदिवासी मुलं होती, 10-12 मुलं होती, आणि त्याने सांगितलं की समोर झाडाच्या बुंद्याशी खाऊ ठेवलेला आहे आणि जो कोणी शिटी वाजवल्यानंतर धावत जाऊन पहिल्यांदा त्या बुंद्याला स्पर्श करेल त्याला तो सगळा खाऊ मिळेल. ही सगळी 10-12 मुलं होती. शिट्टी वाजवली आणि काय आश्चर्य, ते सर्व मुलांनी एकमेकांच्या हाताला हात धरला आणि एकाच वेळेला ती मुलं धावायला लागली. धावत धावत ती मुलं एकाच वेळेला झाडाजवळ पोहोचली आणि एकाच वेळेला एकाच सेकंदाला त्या सर्व मुलांनी झाडाच्या बुंद्याला स्पर्श केला. सगळी मुलं विजयी झाली होती. संशोधकांनी मुलाला प्रश्न केला की तुम्ही असं का केलं? तुम्ही एकटे धावू शकत होतात, तुमच्यापैकी एखाद्याला सर्व खाऊ मिळाला असता. त्या मुलाने उत्तर दिलं उंबुटू. उंबुटू म्हणजे आम्ही आहोत. उंबुटू हा आफ्रिकन शब्द आहे. उंबुटू म्हणजे आम्ही आहोत. आम्ही आहोत म्हणून मी आहे. माझं अस्तित्व समाजाच्या अस्तित्वामध्ये आहे. माझं अस्तित्व संघाच्या अस्तित्वामध्ये आहे. माझं अस्तित्व संस्थेच्या अस्तित्वामध्ये आहे. त्यामुळे माझ्या एकट्याच्या अस्तित्वाला किंमत शून्य आहे. समाज आहे म्हणून आपण आहोत ही भावना त्यावेळेला आपल्या मनामध्ये जागृत राहते. त्यावेळेला माणसंही पुढे जातात, संस्थाही पुढे जातात, समाजही पुढे जातो. तर अशा कमी लोकांना बरोबर घेऊन सगळा हातात पुढे न्यावा लागतो आणि सामाजिक कार्य पुढे न्यावं लागते. कार्यकर्त्यावेळी सर्वच माणसं आपल्या सोबत नसतात तरी सुद्धा हा गाडा पुढे रेटावा लागतो. शेवटी समाजाचं पण काही देणं असते आणि समाजाचं देणं जे असते ते आपल्या हृदयामध्ये भिनलेलं असते. आणि म्हणून ह्या प्रसंगी मला सांगावं असं वाटते की अशा माणसांचे, हे पत्रकार असतील प्रवीण दवणे सर किंवा आदरणीय तामोरे सर असतील, राजन मेहर सर असतील, आमच्या ज्योती मेहर मॅडम या ठिकाणी काम करतायत, आमचे अनिल चौधरी सर काम करतायत, अनेक माणसं या ठिकाणी बसलेले आहेत. सातपाटी गावचं मोठं देणं या जिल्ह्याला, देशाला, राज्याला. आणि सातपाटी गाव केवळ मस्तनगरी म्हणून प्रसिद्ध नाहीये, तर हा क्रांतिकारकांचा गाव आहे आणि ही ओळख आपल्याला पुढे न्यायची आहे. हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आजच्या शतक महोत्सवी समारंभाच्या निमित्ताने मी भरभरून शुभेच्छा देतो आणि आदरणीय पुष्पाताईंना या ठिकाणी मी मनापासून अभिवादन करतो की तुम्ही आमच्या भूषण आहात आणि आज तुम्ही तुमच्या मनातील सल्ला या ठिकाणी व्यक्त केली. पुन्हा एकदा सर्वांनी मनपूर्वक धन्यवाद देऊन या ठिकाणी माझं मनोगत आटोपता घेतोय. धन्यवाद. धन्यवाद माननीय श्री किरण सावी सर. यानंतर नुकताच उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री राजेंद्र गावित साहेबांचं इथे यथोचित स्वागत सत्कार करण्यात येतोय. मी विनंती करतोय समारंभाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री राजन पांडुरंग मेहर यांना की आपण माननीय आमदार श्री राजेंद्रजी गावित साहेबांचं यथोचित स्वागत सत्कार इथे करायचं आहे. समाजोन्नती संघासाठी ज्यांचं नेहमी बहुमूल्य योगदान आहे असे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माननीय आमदार, लोकप्रिय आमदार श्री राजेंद्र गावित साहेबांचा यथोचित स्वागत सत्कार माननीय समारंभाचे स्वागत अध्यक्ष श्री राजनजी पांडुरंग मेहर यांच्या शुभ हस्ते होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय आमदार साहेबांसाठी. आपण आपला बहुमूल्य वेळ देत आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. साहेबांचं इथे यथोचित स्वागत सत्कार माईची शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन केला जातोय. जास्त वेळ न घेता मी माननीय आमदार साहेबांना विनंती करेल आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं आणि सातपाटी मांगेला समाजोन्नती संघाच्या या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सदिच्छा इथे व्यक्त कराव्या. माननीय या सातपाटी मांगेला समाजोन्नती संघाचं आज आपण या ठिकाणी शतक साजरं करतो आहोत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने, कारण मांगेला समाज हा आपला मोठ्या प्रमाणावरती या किनारपट्टीवरती बसलेला आहे. आज त्याला आपण 100 वर्ष या ठिकाणी आपण साजरी करतो आहोत. आणि खऱ्या अर्थाने सातपाटी या गावाला एक वेगळा इतिहास आहे. एखादी संघटना काढणं ते सोपं असतं, परंतु ते चालवणं खूप कठीण असतं. आणि या ठिकाणी जे जे आतापर्यंत मांगेला समाजातील, कारण 1926 साली त्याची स्थापना झाली. आज संस्थेची जी पुनर्रचना 1971 साली त्या ठिकाणी झालेली.
एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की एखादी संस्था करणं सोपं असतं, परंतु संघटना चालवणं कठीण असतं. आणि या ठिकाणी जे जे अध्यक्ष होऊन गेले आणि जे संचालक मंडळ असेल, या सातपाटी मागेला समाजवादी संघाने जे जे कार्य केलेलं आहे ते अजूनही या ठिकाणी जिवंतपणा ठेवलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक विश्वासार्हता असते, प्रामाणिकपणा असेल आणि संघटन कौशल्य. आज यामुळे आज याला त्या ठिकाणी 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. हा इथे नाईक सुद्धा त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सातपाटीच नव्हे तर संपूर्ण मच्छीमार समाजाच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा तो प्रयत्न करतोय, एक लिखाणच्या माध्यमातूनच. आता आम्हाला काही थोड्याशा मर्यादा असतात, पण मर्यादा जरी असेल तरी मनाने आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी तर नेहमीच म्हणतो, कोणाला काय वाटायचे ते वाटू द्या, पण साहेब मी नेहमीच म्हणतो की मी जरी आदिवासी असलो तरी 50% आदिवासी आणि 50% मच्छीमार आहे. आणि खरोखर आपल्याविषयी मला नितांत आदर आहे. परंतु या सातपाटीसाठी सुद्धा नुकतंच आता 15-20 दिवसापूर्वी आपण एक बंदराचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी मी दोन्ही सोसायट्यांना मी मनापासून धन्यवाद देणार. सातपाटी मागेला समाजवादी संघाच्या आज या ठिकाणी एक 100 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि पुढच्या वाटचालीला या ठिकाणी मी माझ्या मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय मच्छीमार. त्यांच्याबरोबर दखला पदाधिकारी, गावोगावचा आयलेला कार्यकर्ता, न मा मांगेला आया बाया दादा, न या कार्यक्रमाला मागेला समाजात प्रेमापोटी आयलेल्या दखल्यांसमेत अध्यक्ष या नात्यानं मनासारखं स्वागत करतात. हुतात्मा काशीनाथ हरे पागधरे आणि अनेक स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मच्छीमारांचे श्रद्धास्थान असलेले श्रीराम मंदिर, आराध्य दैवत अग्निमाता, मच्छीमार क्षेत्रात सामाजिक कीर्ती मिळवलेल्या, सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा आणि सहकारी क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या अनेक संस्थांच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ असलेल्या अशा पुण्यपावन सातपाटी गावात सातपाटी मांगेला समाजन संघाचा शतक महोत्सव समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होताना आनंद होत आहे. हे शतकोत्सव साजरा करणाऱ्या या संघाचे अध्यक्षपद ह्याने भोसवलेलं आहे. मोरोबा हिराजे चौधरी, बाळकृष्ण अर्जुन मेहेर, आत्माराम बाबाजी मेहेर, सहदेव सोवार पागधरे, नारायण श्रावण मेहेर, सुभाष हरचंद्र तामोरे 17 वर्ष, पांडुरंग बाबाजी मेहेर, राजाराम श्रीनिवास पाटील 5 वर्ष, वसंत पांडुरंग पागधरे, जयप्रकाश सहदेव मेहेर 4 वर्ष, जगदीश आत्माराम नाईक, रमेश अर्जुन दवरे आणि 5 वर्षापासून राजन पांडुरंग मेहेर हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. आणि त्यांच्याबरोबर अशोक काशीनाथ चौधरी उपाध्यक्ष, मोहन हरचंद्र मेहेर चिटणीस, जयवंत माणिक मेहेर सहचिटणीस, सदस्य जयप्रकाश सहदेव मेहेर, जयेंद्र रामचंद्र वैद्य, प्रकाश वैद्य, मोरेश्वर राजाराम पागधरे, जगजीवन मोतीराम मेहेर, सुजाता एकनाथ पागधरे, अनिल वासुदेव चौधरी, जयंत मुकुंद मेहेर, अनिता देवानंद पाटील हे सर्व आजपर्यंत या शतक वर्षाच्या काळात हे साजरे करत होते. अंशी अर्धा काही अंशी जरी समाज कार्यकर्ता वेळ तुम्ही दिला तर समाजाचं भलं होईल. कारण आज आपण बघतो समाजाच्या कार्यकर्ता 100 वर्षापासून हे जे कार्य करतात, निर्लसपणे कार्य करतात, त्यांना कुठे तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे, त्यांच्या कार्याला गती द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या शतक वर्षात ज्याने निर्लसपणे निस्वार्थीपणे कार्य केले त्या सर्वांना मी कृतार्थ भावनेने नमस्कार करतो. आणि आपण मला इथे अध्यक्ष म्हणून बोलावलं, पाचारण केलं, 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मांगेला.
धन्यवाद सर्वच मान्यवरांचं. खूप चांगलं मार्गदर्शन इथे आपणास लाभलं. हे सेवानिवृत्त कर्मचारी सहकारी संस्था, समस्त जाहिरातदार आणि त्याचबरोबर महावितरण वीज महामंडळ, त्याचबरोबर आमचे गणेश नाईक ज्यांचं सहकार्य लाभलं, त्याचबरोबर शिवछत्रपती क्रीडा व शैक्षणिक मंडळ, श्रीराम मंदिर संस्थान सातपाडी, सर्व समाज संघाचे अध्यक्ष. तत्पूर्वी आपण लगेच इकडे 3 सत्कार करून घेतोय. मी विनंती करतोय माननीय अध्यक्षांना, सातपाडी महिला समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अशोक काशीनाथ चौधरीजी यांचा आपण इथे सत्कार करतोय. मी त्यांना विनंती करेल आपण लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर या, त्या सत्कार आपण करतोय. त्याचबरोबर मी विनंती करतोय श्री मोहन हरिश्चंद्र मेहेर, चिटणीस सातपाडी मांगेला समाजोन्नती संघ, आणि त्याचबरोबर सहचिटणीस श्री जयवंत माणिक मेहेर, या तिघांचा सत्कार होतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सातपाडी मांगेला समाज शतक महोत्सव कमिटी ज्यांच्या बहुमूल्य प्रेरणेने आणि अथक परिश्रमाने हा कार्यक्रम इथे पार पडतोय, त्याबद्दल भूषणजी पागदारे असतील, अनिलजी चौधरी, विनोदजी नाईक आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी भरपूर सारं सहकार्य या कार्यक्रमासाठी दिलंय. त्याचबरोबर आमचे मयूर पागदारे असतील, या सर्वांचा आम्ही शतशः ऋणी आहोत. आपण खूप सारी मेहनत या समाज संघाच्या शतक महोत्सवासाठी घेतली. त्याचबरोबर उद्या सर्व सातपाडीकरांसाठी सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या महोत्सवाच्या निमित्ताने एक मेजवानीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजेच संतोष पवार दिग्दर्शित जी नाट्यगौरव 2026 पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक द दमयंती दामले हे नाटक आपल्यासमोर उद्या सादर होईल ठीक 9 वाजता. सर्वांना विनंती असेल आपण आवर्जून उपस्थिती दर्शवावी. महोत्सवासाठी ज्ञात अज्ञात ज्या सगळ्यांचे इथे सहकार्य लाभले त्या सर्वांचा आम्ही सातपाडी मांगेला समाजोन्नती संघाच्या वतीने शताच्या ऋणी आहोत. ज्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल त्यांची आम्ही जाहीर दिलगिरी इथे व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित लाभले माननीय आमदार साहेब आणि त्याचबरोबर सर्व संक्रम इथेच संपल्याचं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मांगे.